नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज एक विषय होता डोक्यात. मला वाटलं त्याच्यावरती आपण जरा बोललं पाहिजे, कारण म्हणजे मला आता 3 वर्ष झाले मी पुण्यामध्ये कॅब चालवतो आहे. तर थोडंफार जे काही मला म्हणजे यातलं माहिती झालं आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यावरती एखादा व्हिडिओ आपण बनवावा, जेणेकरून जे इच्छुक लोक आहेत या व्यवसायात येण्यासाठी त्या लोकांना ते कळेल की बाबा, म्हणजे त्यांना ती माहिती त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणजे मला परवाला एका मित्रानं मेसेज पण केला होता की कुठली गाडी आहे तुझ्याकडं असं, आणि कुठं गाडी कंपनीला आहे का, ओला उबेरला, असं. त्याचा कॉल पण आला होता, पण बोलणं नाही झालं त्याचं. तर आता मला असं वाटलं, काल एक व्हिडिओ मी टाकला होता डॉक्युमेंटच्या बाबतीतला, तर त्याच्या संदर्भात थोडंसं सांगतो की मी काल बोललो एजंटला, त्याला बोललो कॉल करून की आज शनिवारी जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी येतो तुमच्याकडं, तुम्ही गाडी पण बघून घ्या आणि इन्शुरन्स पॉलिसी जी 2 दिवसांनी मिळणार होती तिचं पण काय झालं ते पण आपण बोलूया. तर तो म्हणाला की शनिवार होता ना काल, तर शनिवार असल्यामुळं ते नाही झालं पॉलिसीचं काम, आपल्या इन्शुरन्सचं काम. तर तो म्हणला की सोमवारी होईल, कारण आज रविवार आहे. तर सोमवारी गाडी पण घेऊन या आणि हे करा. तर मग मी गाडी वॉशिंग करायला चाललोच होतो, मग त्याच्याशी बोलणं झालं. तर मग म्हणलं गाडी सर्व्हिसिंग पण करायची होती मला, तर मग गाडी सर्व्हिसिंगसाठी घेऊन, म्हणजे तिथंच जिथं वॉशिंग करायची होती तिथं सर्व्हिसिंग पण केली मी. गाडी सर्व्हिसिंग करूयात, कारण सर्व्हिसिंग करायला पण गाडी आली नव्हती, म्हणजे एक्स्ट्रा झाली होती माझ्याकडनं. म्हणजे आपण 10,000वरती सर्व्हिसिंग करत असतो गाडीची, म्हणजे केली पण पाहिजे ती खरं तर, पण ती माझ्याकडनं काही कारणास्तव कारण म्हणजे तेच की तुम्ही बघताय काम होतच नाही. ओला उबेरच्या ज्या काही ट्रिप्स आहेत किंवा त्याचे जे काही रेट आहेत, त्या रेटनुसार आपण गाडी जर चालवत असू, म्हणजे तुम्ही आता बघणाऱ्यांपैकी काही लोक जर काही लोकांना आता अनुभव असेल, बघताय तुम्ही, तर पैसे आपल्याला पाहिजे तसे मिळत नसल्यामुळे त्या गाडीला पण आपल्याला मेंटेनन्स करायला आपण हा नको असं करत असतो. तर मी म्हणलं, ठरवलं होतं कालच की आता ठीक आहे गाडीचं तर काही त्याच्यात दोष नाही आहे, आपल्याला ते मेंटेनन्स तर त्या गाडीचं करावंच लागेल. जर आपण मेंटेनन्स टायमात केला नाही तर आपल्याला बघते तुम्ही, आपल्याला त्याचं भरावं पण लागणार, तसेच पैसे मग एक्स्ट्रा भरावं लागतात, काहीतरी वेगळं खराब होतं गाडीचं. म्हणून मी ठरवलं की कालच्या काल आपण सर्व्हिसिंग पण करूयात गाडीची. मग सर्व्हिसिंग पण केली, आणि मग कालचं तेच अपडेट की आता सोमवारी मी जेव्हा जाईल त्याच्यासोबत जे काही होईल बोलणं वगैरे, तर मी ते करणार आहे. आणि इथलं जे बटन जे होतं आपलं, हे जे मी काल तुम्हाला सांगत होतो की याला रिन्यू करण्यासाठी पण वेगळे पैसे सांगत आहेत, 9,000 रुपये, ते 2 वर्षासाठी आपलं होणार आहे. तर मग मी म्हणलो होतं की याला एक वर्षाचं आपल्याला बोलायचं आहे, पण आता झालं असं की त्याचा कॉल त्याने रिसिव्ह नाही केला, तर मग त्याच्यासोबत पण आपलं काही पुढचं बोलणं नाही झालं. तर कालचं इथपर्यंतचं अपडेट आहे. आता आजचा जो विषय होता आपला तो की बाबा, जे नवीन लोक आहेत, जे ओला उबेरमध्ये येण्याचा विचार करत आहेत आणि म्हणजे त्यांना गाडी घ्यायची आहे, तर कसं आहे मित्रांनो, बघा, मी 2-3 वर्षापासून या धंद्यात काम करतोय, त्याच्यामुळं मला थोडीफार याच्यातली माहिती झाली. तर म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघाल तर म्हणजे मी सांगितलं की मेंटेनन्स मला ही माहीत नव्हता किती असतो, काय असतो सगळा. तर बाबा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती व्हावं म्हणून याचा अपेक्षेनं हा व्हिडिओ मी बनवतोय की गाडी सगळ्यात पहिले तुम्हाला जर समजा या व्यवसायामध्ये यायचं असेल, तर तुम्ही विचार करत असाल की सेकंड हँड गाडी घेऊयात आणि वगैरे वगैरे, तर चांगली गोष्ट आहे की मी असं नाही म्हणणार की येऊ नका. कारण बघा कसं आहे, प्रत्येकाच्या काम करण्याची पद्धत आणि त्या सगळ्या काही वेगवेगळं असू शकतं. तर
ते आपापला प्रश्न असेल. म्हणजे तो डिसिजन पण तुमचाच असेल की तुम्हाला यायचं आहे नाही यायचं तुम्ही ठरवा. माहिती मला जे अनुभव आले त्याच्या बेसिसवर मी ही माहिती तुम्हाला देत आहे. तर गाडीला मेंटेनन्स तुम्ही जर विचारताल महिन्याला वगैरे सर्व्हिसिंग करावं लागतं, गाडीचं कसं असतं काय असतं, तर बघा कसं असते गाडीला तुम्ही किती चालवता याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला 10,000 रनिंगला सर्व्हिसिंग करायची आहे गाडीची. मग तुम्ही दिवसाला 100 किलोमीटर चालवत असाल, 200 चालवत असाल, किंवा मग असं पण होतं की इंटरसिटीची जर ट्रिप पडली तर एकदा 500-600 किलोमीटर पण होऊन जातं आपलं. तर असं नाही की महिन्यालाच केली पाहिजे. असं होऊ शकतं जर तुमची रनिंग जर एका महिन्यात जर झाली तर एका महिन्यात करा, जर ती 2 महिन्यात 1.5 महिन्यात झाली तर ते तेव्हा करा, किंवा 20 दिवसात बी रनिंग होऊ शकते. 10,000 रनिंग व्हायला काही लागत नाही. तर तुम्हाला तशी सर्व्हिसिंग करावी लागते. आता बेसिक जर सर्व्हिसिंग जर केली तर ते 3,000पर्यंत, 2,500 ते 3,000पर्यंतचा मेंटेनन्स होतं. ते गाडीवर डिपेंड येतं तुमची गाडी कुठली आहे. तर आपल्याकडं सेलेरिओ कार आहे त्याच्यामुळे तिचा मेंटेनन्स थोडा कमी आहे. तर तो एक तिचा खर्च असतो. त्याच्यानंतर पेपरचा खर्च जर म्हणाल तर पेपरचा वर्षाला इन्शुरन्स तिचा, आणि PUC सर्टिफिकेट असतं, रोड टॅक्स असतो, 2 वर्षाला फिटनेस सर्टिफिकेट असतं, आणि 4 वर्ष आता मी हे केलं आहे, माझं परमिट काढलेलं आहे गाडीचं, तर ते 2028पर्यंतचं निघलं आहे. म्हणजे आत्ता 2025ला केलं आहे, तर 28 म्हणजे 4 वर्षाचं फिटनेस सर्टिफिकेट बनलं आहे माझं. आता मला माहिती नाही, शोरूममधनं निघल्यावर मला वाटतं काहीतरी 5 वर्षाचं असावं, 4-5 वर्षाचंच असेल. हां, हे 4-5 वर्षाचंच असेल. जास्त कमी माहिती नाही कसं इथं. तर तुम्ही बघा आजूबाजूला तुमचं कोणी असेल अजून तर तुम्ही तसं विचारून घ्या. म्हणजे वर्षाचा रोड टॅक्स जर म्हणले तुम्ही तर एक 10-11 हजारापर्यंत रोड टॅक्स असतो. आणि इन्शुरन्स जर तुम्हाला करायचा असेल तर माझी जुनी गाडी आहे म्हणून मला एक 14-15 हजारापर्यंत जात आहे. तर कारण की थर्ड पार्टी इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्यावाच लागतो. आपण गाडी रोडवर चालवतो, आपल्याकडनं जर कोणाला जर काही म्हणजे कोणाच्या गाडीला जर आपण ठोकलं वगैरे काही जर झालं तर त्याचं पण कव्हर होतं त्याच्यामुळे आपल्याला ते थर्ड पार्टीचं एक इन्शुरन्स आपल्याला कंपल्सरी आपण घेतला पाहिजे. PUC पोल्युशन सर्टिफिकेट पण वर्षाच्या वर्षाला आपल्याला, ते काय मला वाटतं 150-200 रुपयात बनतं. त्याला काही एवढा खर्च नाही लागत. त्याला आपण PUC म्हणतो, तेच पोल्युशन सर्टिफिकेट पण म्हणतात त्याला. आणि 2 वर्षाला फिटनेस करावं लागतं. फिटनेसचे जास्त काही चार्जेस नाहीत, पण फिटनेस आणि हे पण जे बटन आहे हे वर्षाला करावं लागतं. GPSचं आपलं जे प्रोफेशनल टॅक्स ज्याला मी काल सांगत होतो की व्यावसायिक कर म्हणतात मराठीमध्ये, तर ते व्यावसायिक कर पण भरावं लागतं. इथं स्पीड गव्हर्नरचं एक छोटं डिवाईस असते आपल्या गाडीला लॉक करून ठेवण्याचं, तर ते डिवाईस शोरूममधनं जर बसवून दिलं किंवा बाहेर कडून आपण बसवलं तर त्याला आपल्याला हे करावं लागतं. इथं स्टेरिंगच्या इथं खाली ते बसवलेलं असतं. होऊ शकतं वेगवेगळ्या गाडीला वेगवेगळ्या ठिकाणी पण असेल, ते मला त्याचं काही आयडिया नाही. पण ते स्पीड गव्हर्नरचं पण त्याला पण आपल्याला वर्षाला ते अपडेट करावं लागतं. वर्षाला 2 वर्षाला काय असेल ते. तर म्हणजे पेपरचा खर्च असा रँडमली जरी पकडला ना तरी 30,000च्या वरतीच आहे, म्हणजे वर्षाचा. इन्शुरन्स आणि रोड टॅक्सच तेवढा होतो, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी तर ह्या वेगळ्याच आहेत. तर हा मेंटेनन्स आहे. आणि बिझनेस तर काय सांगता येत नाही. आज तुमचा 4,000 होईल, उद्या 2,000, नाहीतर तुम्हाला 500 रुपयेसुद्धा घेऊन घरी जावं लागतील. ते तुमच्या करण्यावर आहे, तुम्ही कसं करणार आहेत काय. तर म्हणजे याच्यावर डिटेल व्हिडिओ पण बनवू शकतो मी, म्हणजे अजून बाबा त्याची प्रोसेस काय आहे वगैरे कसं करायचं, कारण मी हा अनुभव आता घेत आहे. त्यामुळे जर तसं कोणाला जर वाटत असेल की जर डिटेल केलं पाहिजे कसं काय, ओला उबेरच्या गाड्या म्हणजे ओला उबेरसोबत गाडी जॉईनिंग करणं असेल वगैरे, या इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टीची डिटेल्समध्ये माहिती जर कोणाला पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंट पण करू शकता की बाबा पुढचं कसं करायला पाहिजे वगैरे. आणि तुम्ही जर विचारत असताल मला की बाबा गाडी घ्यावा की नाही घ्यावा, जुनी घ्यावा की नवी घ्यावा, तर मी म्हणेन सगळ्यात मोठी गोष्ट तर बघा कुठला बी निर्णय आपण घेत असतो तर
तो सक्सेस होईल नाही होईल आता ते प्रत्येकावरती डिपेंड आहे. तुम्ही गाडी जर म्हणजे मी म्हणेल घ्या आणि घेतली परत हे झालं तर असं नको व्हायला ना. प्रत्येक गोष्टीचा आपण ज्या वेळेस ठरवतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी जो काही निर्णय घेतो तर तो सत्यात उतरवणं किंवा तो सक्सेस करणं हा आपापल्या कामावरती डिपेंड करणारा गोष्ट आहे. त्यामुळं तो म्हणजे तुम्ही हे करा, विचार करून घ्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे अजून काय डिटेल्समध्ये कुठून काय तुम्हाला मिळतं आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही एकदा रिसर्च करा, ते समजून घ्या. तर तुम्हाला जरी गाडी चालवता येत असेल, आधी कधीतरी कुठे तुम्ही गाडी चालवली असेल, तरी पण एक मालक आणि चालक जेव्हा आपण असतो स्वतः, तर आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे ह्या गाडीचे टुरिस्ट गाडीचे कारचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे आपल्याला क्लिअर ठेवावं लागतात. आता माझंच गाडीचं फिटनेस संपलं होतं, म्हणजे माझ्या गाडीचं टॅक्स पण हे झाला होता, त्याचं इन्शुरन्स पण हे होतं आणि फिटनेस पण संपला होता. तर फिटनेस संपला तर हे याचा मॅसेज मला परिवहन विभागाच्या याच्यातून डिवाईसमधनं मला मिळाला होता. त्यांनी मला मॅसेज पाठवला होता. पण आपण असतो नाही की रँडमली मॅसेज आलेलं चेक नाही करत, तर आपली चूक ती. तर मी तो मॅसेज इग्नोर केला किंवा माझं असं बारकाईने लक्ष नाही केलं, तर माझी गाडी पकडली होती. गाडी पकडली आणि डायरेक्ट गाडीला मेमो देणार होते. आता मेमोच काय असते हेच माहीत नव्हतं मग आपल्याला. आणि नंतर मला असं वाटलं की हां ठीक आहे बाबा, पकडलं तर आपण हे करू. पण ते जेव्हा कळालं की मेमो हा खूप जास्त पैसे आहेत, म्हणजे जास्त म्हणजे तर त्या पोलिसांनी तर सांगितलं 40,000चा मेमो देतो. आता मलाच कळाना 40,000चा मेमो द्यायचा म्हणलं काय नाही का. मग त्यांनी सगळं म्हणजे वेगवेगळ्या डॉक्युमेंटचे वेगवेगळ्या फाईन ॲड करून तसं ते सांगत होता. आता खरं तर त्याने भीती घालण्यासाठी पण म्हणलं असेल. आता 40,000 कुठं मेमो म्हणजे 40,000चा कुठं मेमो असतो का. जेव्हा याच्या म्हणजे डिटेलमध्ये मी विचारलं एका जणाला, म्हणजे त्या यालाच विचारलं RTOचा जो काम करतो त्याला, की बाबा तुमचं जर फिटनेस सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर किती पैशाचे फाईन वगैरे मारतात. तर त्याने मला काहीतरी 26,000चे सांगितलं. आता ठीक आहे 26 आणि बाकी टॅक्स हे ते नव्हतं म्हणून कदाचित त्यानं मला म्हणला पण असेल तो. पण 26,000 पण जरी म्हटलं तर आपल्यासाठी खूप जास्त आहे ना ती अमाऊंट. म्हणजे फाईन विनाकारण भरायची. बरं ही फाईन भरायची तर भरायची, प्लसमध्ये आपले डॉक्युमेंट्स पण क्लिअर करायला जे पैसे लागणार ते लागणारच आहेत, त्याच्यात काय सूट नाही आपल्याला. तर त्याच्यामुळं आपली जी गाडी आहे म्हणजे तुम्ही घेणार असाल किंवा तुमच्याकडे गाडी असेल आणि त्या गाडीचे डॉक्युमेंट्ससुद्धा एक्सपायर झालेले असतील, एक अर्धा डॉक्युमेंट्स किंवा बाबा असं काही असेल, तर मी तरी सांगेल तुम्हाला की तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर केल्याशिवाय तिला रस्त्यावरती नाही आणलं पाहिजे. आता आपली प्रत्येकाच्या अडीअडचणी तर असतात ना आपल्या पद्धतीनं, तर त्या ठीक आहे समजू शकतो. पण आपण काळजी तरी घेतली पाहिजे ॲटलिस्ट बाबा. म्हणजे अशा वेळेत गाडी घेऊन आपण रोडवरती जर गेलो तर पकडायचे चान्सेस वगैरे जास्त असतात गाडीला, तर ते जरा टाळलं पाहिजे. आणि शक्यतो मी सांगाल की बाबा गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअरच लागतात हा जर व्यवसाय करत असेल, कारण तुम्ही तसं नाही हे करू शकत, गाडी नाही चालवू शकत. हां तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. डिटेल्समध्ये काही अजून तुम्हाला जर विचारायचं असेल ना याच्यामध्ये, तर मला आता बघा मला जसं लिंक लागलं आहे, जसं मी बोलतो आहे, म्हणजे जसं मला सुचतं तसं मी बोलतो आहे. तर तुम्हाला असं वाटलं की बाबा ह्या गोष्टी यांना बोलायला पाहिजे होत्या ह्याच्यावरती काहीतरी, तर मग मला तुम्ही बिनधास्त कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती म्हणजे सेपरेट विषयाला घेऊन तुमच्यासोबत त्याच्यावरती व्हिडिओ बनवल आणि तुमचं काय व्यवस्थित ते हे करेल, सांगतो तुम्हाला मी समजून. तुम्हाला आता म्हणजे जेवढं हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर वाटलं की बाबा यातली थोडीफार जरी माहिती उपयुक्त मला वाटते व्हिडिओ बघून किंवा गरजेची आहे, चांगली माहिती होती असं तुम्हाला जर वाटत असेल किंवा हा व्हिडिओची माहिती आवडली असेल सगळी, तर तुम्ही आपल्या चॅनलला आहे ना, म्हणजे आपण बघा 2-3 वर्ष आपण गाडी चालवते, आपण काय कधी यूट्यूब आणि या सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही. आता आपण नवीन चॅनल केला आहे म्हणजे गाडीच्या याच्यासाठीच टाकला आहे की माहितीचे जे काही व्हिडिओ आपल्याला जे काही अनुभव येते ते आपल्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत. तर समजा म्हणजे हे सगळे माहिती मी याच्यावरती रोज अपलोड करणार आहे. तर बाबा तुम्हाला हा व्हिडिओ खरंच वाटत असेल की माहितीचा आहे, माहिती देणारा होता, चांगला होता,
तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि म्हणजे विचारा मला काय तुम्हाला वाटतंय, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत राहील. तर ठीक आहे, मी सोमवारी डिटेल्समध्ये तुम्हाला टाकेल की काय झालं पेपरचा.